मोठी बातमी सध्या समोर येते। दिल्ली स्फोटाचं सीसीटीव्ही दृश्य हे समोर आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। कारमध्ये स्फोट होतानाचा सीसीटीव्ही फुटेज हा समोर आलेला आहे। तरी दृश्य आपण सध्या पाहतोय। दिल्ली स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलेलं आहे। ज्यावेळी ही कार या रस्त्यावरून जात होती त्यावेळी या कारमध्ये अचानक स्फोट झाला आणि या स्फोटाचं सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच सगळ्या देशाला हादरवून टाकणारी ही घटना। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे यांच्याकडून। अमेय, आपण पाहतोय दिल्ली स्फोटाचं सीसीटीव्ही दृश्य हे समोर आलंय, काय अधिक तपशील? हो, त्या दिवशी जेव्हा हा स्फोट झाला दिल्लीमध्ये, जो लाल किल्ला आहे तिथे सुनहरी मस्जिद पार्किंग लॉट आहे, तिथे ही गाडी दुपारी 3:15 पासून ते संध्याकाळी 6:30 पर्यंत उभी होती आणि जवळपास 6:28, जर का एक्झॅक्ट टाइम सांगायचा झाला तर संध्याकाळी 6:28 या वेळेला ही गाडी पार्किंग लॉट मधनं बाहेर पडली। उमर मोहम्मद हा अतिरेकी त्या गाडीमध्ये होता असं पोलिसांच्या तपासात कळलेलं आहे आणि त्याचा या गाडीमध्येच म्हणजे या स्फोटावर त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, अजून कन्फर्म झालेलं नाहीये। मात्र 6:52 जेव्हा या गाडीमधली स्फोटकं जी होती त्यांचा टायमरनी जेव्हा स्फोट करण्यात आला तेव्हाची ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहेत। आपण काल दिवसभर सुद्धा बघितलं की हरियाणा रजिस्ट्रेशनची ही गाडी आहे, तिचा नंबर 7674 आहे आणि उमर मोहम्मद याच्याकडे ही गाडी येण्याच्या आधी ही गाडी जवळपास 4 लोकांकडे होती, म्हणजे त्याची मालकी 4 लोकांमध्ये पास ऑन झाली आणि जो 5वा होता तारिक, त्यांनी उमर मोहम्मदला ही गाडी दिली होती आणि हे सगळे व्यवहार जम्मू काश्मीर, दिल्ली आणि हरियाणा या राज्यांमध्ये पार पडलेले आहेत। स्फोट झाला तेव्हाही आपण बघितलं की या कारमध्येच स्फोटक असल्यामुळे कारचा पूर्णपणे चुरा झाला होता। मात्र हे जे आता सीसीटीव्ही समोर आलंय, तपास यंत्रणांच्या खूप आधीच हाती लागलं होतं स्फोट झाल्यावर। इतरही सीसीटीव्ही आपण बघितले आहेत, काही सोशल मीडियाचे म्हणजे युट्यूबर, इन्फ्लुएन्सर हे तिकडे काही शोज करत होते, शूट करत होते, त्यांच्याही कॅमेऱ्यामध्ये हा स्फोट कैद झालेला आहे आणि किती भीषण स्फोट होता हे याच्यामध्ये कळतंय। आणि महत्वाचं म्हणजे संध्याकाळची वेळ होती, 6:45ची वेळ होती आणि लाल किल्ला हा परिसर जर का आपण बघितला तर हा अतिशय गजबजलेला असतो 24 तास, कारण इथे बाजूलाच चांदनी चौक हा पूर्ण रहिवासी एरिया आहे। तिथे प्रचंड म्हणजे शॉपिंगची ठिकाणं आहेत, खाण्यापिण्याची ठिकाणं आहेत, रहिवाशांची संख्या पण खूप आहे आणि जवळच म्हणजे समोरच लाल किल्ला असल्यामुळे पर्यटकांची संख्याही खूप असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं अतिरेक्यांनी हाच स्पॉट निवडला होता जेणेकरून त्यांच्या दृष्टीने अधिकाधिक हानी व्हावी, लोकांची, निष्पाप लोकांचे जीव जावे, हा त्यांचा हेतू होता। आणि या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये आपल्याला आता आपण बघितलं की 4 कॅमेरे आपल्याला दिसत आहेत, किती गर्दी आहे तू बघू शकतेस, किती गाड्या आहेत, दाटीवाटीनी लोक आहेत, सायकल रिक्षा आहेत, त्याच्यामुळे काय झालं असेल त्या क्षणी याची कल्पनाच न केलेली बरी। निश्चित अमेय, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की या प्रचंड गर्दीच्या ठिकाणी हा स्फोट झाला, आज अनेक शक्यता या सगळ्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, घटनेच्या पार्श्वभूमीवर समोर येत आहे। खरं तर मोठा कट दहशतवाद्यांचा भारतामध्ये हल्ला करण्याचा होता, मात्र ही कुठेतरी घाईघाईमध्ये झालेला स्फोट झालाय अशी शक्यता आज वर्तवण्यात येते। हो, नक्कीच, कारण आपण जर का पाहिलं तर ह्या गाडीतली स्फोटकं सोडली तर जम्मू काश्मीर पोलीस आणि हरियाणा पोलीस आणि दिल्ली पोलीस यांनी जवळपास 3.5 टन अमोनियम नायट्रेट जे स्फोटकं आहे ती पकडली आहेत, म्हणजे 3500 किलो जवळपास। म्हणजे ह्या गाडीमध्ये काही किलो स्फोटकं असतील, त्याचा स्फोट झाल्यावर इतकी हानी झाली, 12 लोकांचा मृत्यू झाला, 20 लोक जखमी झाली। तर 3.5 टन स्फोटकं जर का यांनी वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे जसे मुंबईमध्ये 1993 साली साखळी बॉम्बस्फोट घडले होते, 2006 साली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये 60 ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडले होते अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने, तसा काहीसा ह्या अतिरेक्यांचा उत्तर प्रदेश, दिल्ली या पट्ट्यामध्ये करण्याचा त्यांचा कट होता। मात्र सुदैवाने ह्याचे जे धागेदोरे आहेत ते काश्मीर म्हणजे श्रीनगरच्या नौगाम मध्ये जे एक सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस आहेत चक्रवर्ती, त्यांच्या सावधगिरीने, त्यांच्या प्रसंगावधानामुळे ही सगळी लिंक जे आहे, हा सगळा ट्रेल जो आहे तो श्रीनगर, पुलवामा, हरियाणा, दिल्ली ही सगळी चेन लागली आणि यांचे जे काळे मनसुबे होते, काळे कारनामे करायचे जे यांचे कट होते ते आधीच उधळले आणि मात्र या सगळ्या करण्याच्या मध्ये बहुतेक आपल्या सुरक्षा यंत्रणांच्या
नजरचुकीमुळे किंवा अचानक कामाचा प्रचंड ताण आल्यामुळे ही जी गाडी आहे हुंडाई i20 आणि हा उमर मोहम्मद हा अतिरेकी हे कुठेतरी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेतून सुटले आणि पॅनिक सिच्युएशन मध्ये घाबरल्यामुळे बिथरल्यामुळे या उमर मोहम्मदनी त्याला जमेल ते त्याला वाटेल ते कृत्य केलेलं आहे आणि म्हणून हा स्फोट तिथे घडलेला आहे असं तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे। अभयजी, जसं तुम्ही म्हणालात की सुरक्षा यंत्रणांच्या नजरचुकीमुळे खरं तर हा स्फोट झाला असावा, कारण i20 गाडी ही हरियाणा पासिंग गाडी आहे आणि जवळपास या परिसरामध्ये ही गाडी 3 तास रेकी करत होती। मात्र त्यावेळी ही सुरक्षा यंत्रणेचा हा हलगर्जीपणा म्हणावा का? नाही, मला खरं सांगायचं असं नाही वाटत, कारण कसं होतं सुरक्षा यंत्रणा जर का आपण म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये गुप्तचर आले, IB रॉ आले, पोलीस आले, विविध राज्यांच्या क्राईम ब्रांच आल्या, दिल्ली पोलीसची स्पेशल हे आली। कसं असतं इतर वेळी सुद्धा 100 पैकी 100 हे जे कट असतात किंवा बॉम्बस्फोटाचे कट असतात हे आपल्याला नकळत उद्ध्वस्त होत असतात किंवा निकामी होत असतात, आपल्याला कळत पण नाही, लोकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून हे कधी आपल्याला सांगितलं जात नाही। मात्र ह्या सुरक्षा यंत्रणांच्या कामाचं नेचरच असं आहे, त्यांच्या कामाचं स्वरूपच असं आहे की म्हणजे आपण आता कल्पना करू शकतो 3.5 टन स्फोटकं मिळाली आहेत, अनेक अटक होत आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, जीव वाचवणारा ज्याला आपण म्हणतो, ज्याला अनेक लोक त्याची देवाशी तुलना करतात, असे डॉक्टर जर का या कटामध्ये असतील तर तो तपास सुरू होता, अनेक राज्यांचे पोलीस स्पेशल टास्क फोर्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, त्याच्यामुळे याला हलगर्जीपणा नाही म्हणता येणार। कामाच्या ताणामध्ये मे बी ते उमर मोहम्मद पर्यंत पोहोचले असते, मात्र त्याच्या आधीच यांनी आपल्या काळ्या कारभारांना अंजाम दिला आणि त्याच्यामुळे चूक नाही म्हणता येणार, कामाच्या ताणामुळे त्यांना उशीर झाला असं म्हणता येईल। अमेयजी, खरं तर आता सगळ्या देशाचं लक्ष लागलंय ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ही महत्त्वाची बैठक त्यांनी बोलावलेली आहे, उच्चस्तरीय बैठक होणार आहे। यापुढे भारताकडून जी भूमिका घेतली जाईल ती महत्त्वाची असेल। काय वाटतं की एकंदरीत भारताची या पुढची भूमिका कशी असेल? नाही, नक्कीच कसं आहे की जसं आपण पाहिलं की स्फोट झाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ताबडतोब चर्चा केली आणि ऑपरेशन सिंदूर सुद्धा जे एप्रिल आणि मे मध्ये झालं तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलं होतं की ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाही, तुर्तास ते मे बी स्थगित करण्यात आलंय किंवा त्याचा वेग कमी झालाय आणि या गोष्टी ज्या असतात त्या सरकारच्या अतिशय म्हणजे केंद्र सरकारच्या अतिशय उच्च पातळीवर डिस्कस होतात आणि त्यांचे काय प्लॅन्स आहेत किंवा त्यांची पुढचा प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे, नियोजन काय आहे हे गुप्ततेसाठी आणि शत्रू सावध होऊ नये यासाठी कधीच पब्लिक केलं जात नाही। त्यामुळे आता केंद्र सरकार म्हणजे आपले पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यामध्ये काय चर्चा झाली आहे, त्यांचं पुढचं प्लॅन ऑफ ऍक्शन काय आहे हे थोड्या दिवसातच समोर येईल आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की स्फोटाच्या दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही तासासाठी भूतानला सुद्धा जाऊन आले। त्यांच्यावर काहींनी टीका केली की एवढा मोठा स्फोट झाल्यावर भूतानला कसे काय गेले, मात्र परराष्ट्र संबंध असो किंवा हे जे काउंटर टेररिझम असो या सगळ्या ह्याच्यात आपण म्हणजे खूप बैठका घेतोय, काहीतरी प्लॅनिंग करतोय हे शत्रूला दाखवायचं नसतं, सगळं काही सुरळीत सुरू आहे असं एक चित्र जगासमोर निर्माण करावं लागतं। मे बी त्यातूनच पंतप्रधानांनी आपला जो दौरा आहे तो तेव्हा रद्द केला नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काही दिवसात कळेलच की भारताची याबद्दलची जी आहे ती नक्की रणनीती काय आहे। अमेयजी, खरं तर एक महत्त्वाच्या घटना जर आपण कालपर्यंतच्या पाहिल्या तर सोमवारी ATSनं अतिशय मोठी कारवाई केली होती, NIAनं मोठी कारवाई केली होती। फरीदाबादमधून डॉक्टर आदिलला अटक असेल, शाहिनाला अटक असेल, त्याचबरोबर गुजरातमधून जे रायसिन बनवण्यात येत होतं ते जप्त करण्यात आलं, त्या तिघांना अटक करण्यात आली। या सगळ्या घटनांशी एकमेकांना या घटना इंटरलिंक असं वाटतं का? हो, नक्कीच सगळ्या इंटरलिंक घटना आहेत, कारण आपण जर का पाहिलं की हे जे मॉड्यूल आहे या तपासामध्ये हे समोर आलंय की पाकिस्तान पुरस्कृत आणि पाकिस्तानमध्ये स्थित जैश ए मोहम्मद ही जी दहशतवादी संघटना आहे त्यांनी हा सगळा कट रचला होता असं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि शंका येऊ नये म्हणून जैश ए मोहम्मदनी यंदा डॉक्टरांची जे मॉड्यूल आहे ते बनवलं होतं, त्याच्यामध्ये आपण पाहिलं एक महिला डॉक्टर सुद्धा आहे शाहीन म्हणून, शंका येऊ नये, कोणाला डाऊट येऊ नये म्हणून यंदा डॉक्टरांकडे हे काम दिलं होतं। फरीदाबादच्या अल फला युनिव्हर्सिटी मधले हे सगळे डॉक्टर होते, तिथे तर अनेक जण हे शिकवत होते, म्हणजे केवळ ते डॉक्टरी पेशा म्हणजे त्यांची प्रॅक्टिस तर करतच आहेत, मात्र ते तिकडे शिकवत सुद्धा होते। अशा लोकांना जैशने रिक्रूट केलं होतं जेणेकरून आसपासच्या लोकांना शंका येऊ नये आणि त्यांचे जे काळे मनसुबे आहेत ते त्यांना पूर्ण करता यावे।
आणि हे जे मॉड्यूल जसं आता म्हणालीस की गुजरात आणि फरीदाबाद या 2 ठिकाणी हे महत्वाचे सगळे दुवे सापडले, पुरावे सापडले. आणि कसं होतं की RDF जे आहे ते देशाच्या बाहेरनं मागवावं लागतं, कारण ते एक बंदी असलेलं किंवा बेकायदेशीर असलेलं असं स्फोटक आहे. मात्र अमोनियम नायट्रेट जे आहे ते लॅबोरेटरीमध्ये बनतं. अनेक जे उद्योग असतात ते कायदेशीररित्या किंवा परवानगी घेऊन अमोनियम नायट्रेट वापरत असतात. त्यामुळे RDFच्या तुलनेत ते मिळवायला सोपं असतं, त्याची वाहतूक करणं सोपं असतं. त्याच्यामुळे यांनी मे बी अमोनियम नायट्रेट निवडलं यावेळी. आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडून टायमर सापडलेले आहेत, वॉकी टॉकी सापडलेले आहेत, बॉम्ब बनवायचं किंवा बॉम्बच्या टायमर बनवायची सगळी सामुग्री सापडलेली आहे. AK-47, AK-56 त्याचे मॅगझिन, जवळपास 800 ते 900 गोळ्या, इतका प्रचंड शस्त्रसाठा आणि बॉम्बची सामुग्री यांच्याकडे सापडली आहे. त्याच्यामुळे जसं मी आता काही मिनिटापूर्वी म्हणालो की उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये प्रचंड मोठे, प्रचंड भीषण आणि शेकडो लोकांचा जीव घेणारे साखळी बॉम्बस्फोट या लोकांना करायचे होते. मात्र आपल्या तपास यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हे सगळं आपण अवॉइड केलेलं आहे, निकामी केलेलं आहे. मात्र एक हा दिल्लीचा स्फोट झाला आहे, मात्र एक खूप मोठी कॉन्स्पिरेसी, खूप मोठा कट आपल्या सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलाय असं म्हणावं लागेल. अमेयजी, खरं तर यालाच धरून माझा शेवटचा प्रश्न असा असेल की जे नवीन मॉड्यूल या दहशतवाद्यांनी समोर आणलेलं आहे, पांढरपेशा जिहाद ज्याला आपण म्हणू शकतो, की जे डॉक्टर आहे त्यांचा वापर या दहशतवादी स्फोटांमध्ये केला जातोय, यापुढे भारतीय तपास यंत्रणांसमोर किती मोठं आव्हान असेल की या पांढरपेशामधील जे दहशतवादी आहे त्यांना शोधणं? नाही, खरंच तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. खूप मोठं आव्हान आहे. 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. देशामध्ये अनेक कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, संस्था आहेत. तर आणि आपण जर का पाहिलं की पांढरपेशा लोकांना घेणं हे अगदीच नवीन किंवा पहिल्यांदाच झालंय असं म्हणता येणार नाही. कारण 2001 साली आपल्या संसदेवर जो हल्ला झाला होता त्याच्यामध्ये जो प्रमुख आरोपी होता, ज्याला नंतर फाशी सुद्धा झाली, अफजल गुरु, तो सुद्धा प्रोफेसर होता. म्हणजे ज्याला आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतात की आई वडिलांनंतर ज्याला दर्जा दिला आहे तो गुरु, त्या अफजल गुरुनीच हा कट केला होता आणि संसदेच्या बाहेर हल्ल्यामध्ये त्याचा हात होता. त्याच्यामुळे सुरक्षा यंत्रणांसमोर आव्हान नक्कीच आहे. त्यांचं काम कधीच सोपं नसतं. म्हणजे शेकडो म्हणजे एका वर्षात पाहिलं तर शेकडोच्या संख्येने असे कट ते उधळत असतात, अतिरेक्यांना पकडत असतात. कुठेतरी एका गोष्टीमध्ये उशीर होतो किंवा नजरचुकीने तिकडे लक्ष जात नाही. मात्र आव्हान नक्कीच मोठं आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये, हरियाणा, राजस्थानमध्ये आपल्या सूत्रांनी आपल्याला सांगितलं आहे की जी सगळी मेडिकल कॉलेज आहेत किंवा इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिकडे कोण काम करत आहे, त्यांच्या पेरोलवर कोण आहे, शिक्षक कोण आहेत, म्हणजे मग ते कंत्राटी असो किंवा कायमस्वरूपी असो, या सगळ्याची तपासणी आपल्या सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेली आहे. त्यात कुठलाही संशयित व्यक्ती जर का आढळली तर त्याची कसून चौकशी केली जाणार आहे, हे मात्र नक्की. निश्चित. अमेय सर, खूप धन्यवाद आपण केलेल्या या विश्लेषणासाठी आणि एवढ्या माहितीसाठी. त्यामुळे दिल्ली स्फोटाचं हे CCTV फुटेज सध्या समोर येत आहे.